नोंदणी व मुद्रांक विभागाच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण विभागाच्या ई पेमेंट या सर्व्हिसबद्दल जाणून घेणार आहोत. जे डॉक्युमेंट्स दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणीकृत केले जातात त्यासाठी लागणारी रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटीचं जे पेमेंट आहे ते ऑनलाईन कशा पद्धतीने पे करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऑनलाईन पेमेंट करण्याचे काही फायदे आहेत, जसं तुम्ही कधीही आणि कुठूनही पेमेंट करू शकता. कॅश हँडलिंग संबंधीची रिस्क एलिमिनेट होते. तसंच नेमकी अमाऊंट पे करणं शक्य होतं. तसंच एन्श्युअर केलं जातं की गव्हर्नमेंटला पे केलेली अमाऊंट गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचलेली आहे. ई पेमेंट करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला विभागाच्या वेबसाईटवर जायचं आहे. ही वेबसाईट मराठी व इंग्रजी या 2 भाषांमध्ये उपलब्ध आहे. स्क्रोल डाऊन केल्यावर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये ई पेमेंट ही सर्व्हिस दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर ग्रास म्हणजेच गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंट सिस्टीम यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ग्रासचं हे पोर्टल ओपन होईल. इथे विभागासाठी एक सेपरेट ऑप्शन दिलेला आहे. इथे सर्च चलान हा ऑप्शन आहे. इथून आपण पेमेंट व्हेरीफाय करू शकतो. तसंच आपण इथनं चलान डाउनलोड सुद्धा करू शकतो. ग्रासच्या पोर्टलवर अवेलेबल असणाऱ्या बँक्स, क्रेडिट कार्ड्स आणि डेबिट कार्ड्सची लिस्ट इथे देण्यात आलेली आहे. इथे बँक्सची लिस्ट आपण रेफर करू शकतो. त्याचप्रमाणे ESBTRची अवेलेबिलिटी देण्यात आलेली आहे. तसेच इथे जे कार्ड्स ॲक्सेप्ट केले जातात त्यांची लिस्ट आहे. आता आपण नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्क म्हणजेच रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटी कशी पे करायची ते पाहूया. त्यासाठी IGR या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हे पेज ओपन होईल. इथे रजिस्टर्ड युजर लॉग इन दिला आहे. इथे तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकता. अकाउंट असल्यास आपले ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्डमध्ये सहज दिसतात. इथे पे विदाऊट रजिस्ट्रेशन हा ऑप्शन आहे. आपण सध्या तोच सिलेक्ट करूयात. इथे टाईप ऑफ युजर्स दिलेले आहेत, जसं सिटीजन, फ्रँकिंग वेंडर, कन्सॉलिडेटेड स्टॅम्प ड्युटी पेमेंट आणि स्टॅम्प ड्युटी पेमेंट ऑन डिलिव्हरी ऑर्डर ऑफ गुड्स. आपण सिटीजन या ठिकाणी सिलेक्ट करूयात. इथे 2 ऑप्शन्स आहेत, मेक पेमेंट टू रजिस्टर युअर डॉक्युमेंट आणि दुसरं ऑप्शन मेक पेमेंट फॉर पेनल्टीज ऑर अदर फीज. इथून तुम्हाला आवश्यक सर्व्हिसची फी भरून ती सर्व्हिस तुम्ही अवेल करू शकता. आपण मेक पेमेंट टू रजिस्टर युअर डॉक्युमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करूयात. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत, पे स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फी टुगेदर, नंतर पे स्टॅम्प ड्युटी ओनली आणि पे रजिस्ट्रेशन फी ओनली. आपण स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी सोबतच भरूयात. आपल्या दस्ताचा तपशील योग्य प्रकारे इथे भरायचा आहे. इथून प्रोसीड झाल्यावर चलानमध्ये आपण करेक्शन करू शकणार नाही, त्यामुळे योग्य पद्धतीने माहिती भरायची आहे. इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. ज्या SRO साठी पेमेंट करणार आहोत ते सिलेक्ट करायचं आहे. आर्टिकल कोड नीट सिलेक्ट करायचा आहे, कारण ज्या आर्टिकल कोडसाठी आपण पेमेंट करतोय त्याच आर्टिकेटसाठी चलन डिफेस होईल. नंतर पेमेंट डिटेल्समध्ये स्टॅम्प ड्युटीची अमाऊंट आणि रजिस्ट्रेशन फीची अमाऊंट एंटर करायची आहे आणि इथे आपल्याला टोटल अमाऊंट दिसेल. नंतर पार्टी डिटेल्स एंटर करायचे आहेत. इथे नेम ऑफ पेयर आहे. जर टोटल अमाऊंट 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर पॅन एंटर करणं मॅन्डेटरी आहे. इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. आपल्या चलानचा जो GRN नंबर आहे तो मोबाईलवर SMS द्वारे पाठवण्यात येतो. इथे सेकंड पार्टी डिटेल्स विचारलं आहे. इथे एकापेक्षा जास्त पार्टीज असतील तर अँड अदर असं आपण एंटर करू शकता. पुढे प्रॉपर्टीच्या डिटेल्स. इथे फ्लॅट नंबर, CTS नंबर, सर्वे नंबर यापैकी एक नमूद करायचं आहे. लोकॅलिटी किंवा रोड, एरिया आणि पिनकोड हे सर्व नमूद करायचं आहे. पुढे आहे पेमेंट मोड. यात 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला आहे ई पेमेंट. यात ज्या अवेलेबल बँक्स आहेत त्यापैकी सिलेक्ट करून आपण पेमेंट करू शकतो. पुढचं आहे पेमेंट अक्रॉस बँक काउंटर. यात बँक सिलेक्ट करून जनरेट झालेलं ड्राफ्ट चलान त्या बँकमध्ये जाऊन कॅश किंवा चेक फॉर्ममध्ये आपण सबमिट करू शकतो. पुढचं ऑप्शन आहे SBI ई पे पेमेंट गेटवे. आपण सध्या ई पेमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करूयात. इथे बँक सिलेक्ट करायची आहे. नंतर कॅप्चा एंटर करून प्रोसीडवर क्लिक करायचं. इथे ड्राफ्ट चलान आपलं जनरेट झालेलं आहे. त्यावरील डेटा चेक केल्यावर ॲग्री या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोसीडवर क्लिक करायचं. इथे आपल्याला 18 अंकी GRN नंबर जनरेट झालेला दिसतोय. GRN नोट करून ओके करायचं आहे. आता आपण निवडलेल्या बँकच्या लॉग इन पेजवर जाऊन लॉग इन करायचं आहे. इथे आपल्याला डिटेल्स दिसत आहेत. स्क्रॉल डाऊन केल्यावर कन्फर्म करायचं आहे.
नंतर नेट बँकिंगसाठी रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल, तो एंटर करायचा आहे आणि कन्फर्मवर क्लिक करायचं. पेमेंट सक्सेसफुल इथे असं दिसतंय आणि चलान पण जनरेट झालंय, ते आपण डाउनलोड करू शकतो. दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीवेळी दस्तासोबत हे चलान जोडून आपण तो दस्त रजिस्टर करू शकतो. चलान डाउनलोड करण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल किंवा तांत्रिक कारणामुळे पेमेंट व्हेरीफाय झालेलं नसेल, त्यावेळी आपण सर्च चलान या ऑप्शनचा वापर करू शकतो. तर या पेजवर इथे डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे, नंतर डिस्ट्रिक्ट, चलान अमाऊंट, बँक आणि GRN नंबर, नंतर इमेज कोड एंटर करून सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला GRN नंबर दिसतोय, पार्टीचं नाव दिसतंय आणि पेमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल असं लिहिलेलं दिसतं. अधिक माहितीसाठी आपण विभागाच्या सारथी हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.